हसताना, खोकताना किंवा शिंकताना युरिन लीक होत आहे का? तर हे नॉर्मल नाही आणि हे वयामुळेच होत आहे असं देखील नाही. बऱ्याच महिला हा त्रास गप्पपणे सहन करत आहेत आणि मोकळेपणाने हसणं देखील थांबवत आहेत. प्रवास, व्यायाम, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी जाणं थांबवत आहेत, फक्त युरिन लीक होईल या भीतीमुळे. यालाच युरिन इनकॉन्टिनन्स असं म्हणतात. याची कारणं प्रेग्नेन्सी किंवा नॉर्मल डिलिव्हरी, पेल्विक फ्लोअर मसल्स वीक होणं किंवा मेनोपॉज, हॉर्मोनल इम्बॅलन्स, वारंवार युरिन इन्फेक्शन्स, ओबेसिटी, सततचा कॉन्स्टिपेशनचा त्रास, स्ट्रेस, अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी घेणं यापैकी काहीही असू शकतो. आयुर्वेदानुसार युरिन इनकॉन्टिनन्सचं मुख्य कारण म्हणजे अपानवायूची दृष्टी असते. जर योग्य वेळेत निदान होऊन काही स्पेसिफिक पेल्विक फ्लोअरचे एक्सरसाइजेस केले, खाण्यापिण्यातील बदल केले आणि आयुर्वेदिक औषधं ही जर घेतली तर तुम्हाला देखील खूप चांगला फरक पडू शकतो. कारण या कंडिशन्समध्ये लाक्षणिक म्हणजेच सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटसोबत मुळावर काम करणारी ट्रीटमेंट जाणं ही देखील खूप गरजेची असते. तर आता लाजू नका आणि तुमच्या त्रासाकडे दुर्लक्ष देखील करू नका. पुन्हा मोकळेपणाने हसा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा आणि फिट राहा.